नमस्कार मित्रांनो. जसे जन्मभूमीकडून कर्मभूमीकडे आलोय, तर मग काम तर केलंच पाहिजे. जसे आपण सर्वजण आपापल्या कामानुसार जाता, तसाच मी पण आज ऑफिसला निघालो होतो. तब्येत थोडीशी डाऊन आहे, तुम्हाला माझ्या आवाजावरून ओळखू येतच असेल. तसा मी ऑफिसला पोहोचलो, लिफ्टमध्ये एंट्री केली. तसं आपल्याला पोट नाही, बॉडी स्लिम आहे, पण जेवण केल्यानंतर गॅरंटी नाही देऊ शकत. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर क्लायंट फ्लॅटला व्हिजिट करण्यासाठी येणार होतं का नाही ते कॉल मेसेज केला. एक क्लायंट व्हिजिटसाठी येणार होतं. मग काय त्यांची वाट बघितली आणि त्यांना फ्लॅटवर नेऊन व्हिजिट केलं. पूर्ण फॅमिली आलेली होती फ्लॅट व्हिजिटसाठी. तोपर्यंत एखादा व्हिडिओ म्हणलं शूट करून घेऊ बाल्कनीतून. मग काय दुपारची वेळ झाली होती, मित्र वाट बघत थांबले होते. आता काय दुपारी मित्राला म्हणलं चहा नको दुपारचा, पण काय आता भाई बोले पिणे का तो पिणे का. मग काय थोडीशी चर्चा पण झाली, दिवसभराचा काय शेड्यूल वगैरे. पण काय चर्चा काय फचाडीचीच होती, कारण की त्यात काम कमी आणि दुपारच्या जेवणाचा प्लॅनच जास्त चाललेला होता. मग काय त्यातल्या दोघांचं मित्रांचं कॅन्सल झालं आणि एक मित्र बोलला चला आपण जाऊ काहीतरी खाऊ. मी म्हटलं थोडीशी तब्येत डाऊन आहे, लाईटलीच काहीतरी खाऊ. मग काय तिथं जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. म्हणलं लाईटली काय खायचं, म्हणलं नूडल्स वगैरे खाऊ, व्हेज किंवा नॉनव्हेज चालेल. काय नॉनव्हेज नूडल्स मागवले दोघांनी, थोडे थोडे खाल्लो. नूडल्स खाल्ल्यामुळं थोडंसं बरं वाटलं आणि मग काय तिथून रिटर्न डायरेक्ट ऑफिसला गेलो. मित्राला ऑफिसला सोडलं आणि मग तिथून डायरेक्ट मी रिटर्न निघालो डॉक्टरकडं. डॉक्टरला दाखवलं तब्येतीचं काय. डॉक्टर बोलले जीवनात बरेच कष्ट केलेले दिसत आहे तुम्ही, हे गोळ्या घ्या आणि थोडासा आराम करा. आराम केला आणि त्यानंतर म्हणलं आता दुपारी नॉनव्हेज खाल्ले, रात्री व्हेज खाऊन नाही चालणार. आणि दुपारी लाईटली जेवण केलं होतं ना, मग म्हणलं रात्री प्रॉपर जेवण झालं पाहिजे. मग काय मटण बिर्याणी आणि त्याबरोबर एक भाकरी मागवली आणि ताणून दिली. प्रॉपर जेवण झालं आणि गोळ्या खाऊन आराम केला तर सकाळी क्लिअर होईल असं वाटलं होतं, पण तसं काय होईल मला नाही वाटत, कारण ताप वाढतच चालला होता. तरी बघू, प्रयत्न चालू आहेत, होईल. ब्लॉग बनवण्याचं कारण असं की प्रत्येकाला आपण समक्ष जाऊन भेटू नाही शकत, त्यामुळं आपण ब्लॉग बनवला तरी चर्चा तरी होईल किंवा कमेंट लाईक मेसेज तरी करा.